नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये। आज आपण पाहणार आहोत सांगोला एचएफ गायींचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती। सांगोला बाजार हा मित्रांनो प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असतो। या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र। या बाजारामध्ये एचएफ गायींसोबतच एचएफ पाड्या, खिलार खोन, खिलार बैल, खिलार गाई, शेळी, बोकड, मेंढी आणि म्हैस हे सर्व प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात। एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या। चला तर पाहूयात एचएफ गायींच्या किमती, त्यांचं वेत, दूध देण्याचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती। काय म्हणतो किंमत या गायची? किती म्हणतो किंमत? 60,000। 60,000। वेत किती आहे? वेत किती आहे? तिसरं वेत आहे। जरा कसे आहे? 20 लिटर 2 टायमाचं। शेवट द्यायची काय होईल? 60च्या खाली द्यायची नाही। कारण तिसऱ्या वेताची एचएफ गाय आहे। सिमेंट कोणतं भरलेलं काय? घरची नाही काय? बरं, सिमेंट भरलेलं माहिती नाही यांना। नमस्कार। काय म्हणता किमती? समोरची कशी आहे? ही दादा साधत आहे। आदत आहे? हा, साधा साधा सहा सहा देते। बरं, कशी आहे? दुधाला कशी आहे? काय सोडतो सोडून तर दाखव, करा युट्यूब आमचं नंबर। बरं, थांबा काढतो, दाखव बघा। काय म्हणता किंमत याची? कधी विली? सकाळी विली। काय झाले? खाली पाडी झाली। बरं, काय म्हणता किंमत याची? हे जे 55 सांगाला 1,55,000। वेत किती आहे? काय पहिल्यावर आहे। बरं, दुधाला कशी निघेल काय अंदाजे? निघाली 25-26 लिटर 2 टायमाला। बरं, 2 टाइम 25। सिमेंट कोणतं भरलं होतं? शेतकरी भरले पहिल्यांदाच। बरं, शेतकऱ्यांनी घेतले तुम्ही? वस्तू ब्रँड आहे पहिलवान। बरं, क्वालिटी वस्तू एक नंबर। त्या गायचं काय सांगताय? त्या गायची किंमत समोरच्या गायची 80,000। 80,000। वेत किती आहे त्याचं? दुसरं वेत आहे। दुधाला कसे आहे? दुधाला 10 पिळते। एका टायमाला 10 लिटर पिळते। बरं, इकडं सगळं त्या गायचं काय सांगताय? तिचं ही काय कितीला आहे? काय म्हणा किंमत? दुसरं वेत आहे। किंमत काय सांगता याची? किंमत 85। दुधाला कशी आहे? 10 लिटर 10 लिटर कडम चालते। काय म्हणते या गायचं काय सांगताय? सांगतो 95,000। 95। वेत किती आहे? दुसरा आहे। दुधाला आहे 22-23, 22-23 2 खाली काय टायमाला। आहे आता? काली पाडी, हिरा पाडी आहे। पाडी झालेली आहे। तुझी काय म्हणते किंमत? तिथं 75,000। 75। वेत पहिल्यावर आहे। पहिल्यावर आहे। आता वेळलेली आहे। आता येलेली दुधाला किती निघाल? 20 लिटर चालेल। पलीकडची काय म्हणताय? तिथं 45 45 पहिल्यावर आहे। पहिल्यावर आहे। दिवस किती बाकी आहे त्याला? 5-6 दिवसांनी। बरं, शेवटची? ती बी दुसऱ्या तिचं आहे। बरं, तिला दूध कसं आहे? काय तिला 30 लिटर आहे। बरं, तर दिवस किती बाकी आहेत? तिला 10 दिवस टाईम आहे। शेवट काय होईल किंमत त्याची? तिचं 80। तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। 95 52 94 95 28 आकाश धुमाळ अकलूज। प्रत्येक रविवार बाजार असता? रोज राबते। बरं, सांगितल्यावर किमतीमध्ये कमी होईल समोर आल्यानंतर? कमी जास्त होईल की? कमी होईल। बघा मित्रांनो, गायींची क्वालिटी बघा आणि किंमत यांनी सांगितल्याप्रमाणे जे चांगल्या दूध आहे त्यांची किंमत जास्त आहे, परंतु जे पाहिल्यावर आहे त्यांची किमती बऱ्यापैकी चांगल्या आहेत, योग्य आहेत आणि सांगायची किमती समोर आल्यानंतर नक्कीच कमी होऊन जाईल।
काय म्हणते गायची किंमत? किंमत ह्याचं 1,30,000 1,30,000. दुधाला कशी आहे? दुधाला 13 लिटर दूध आहे. आता वेद किती आहे? दुसऱ्या त्याचं बरं दिवस किती बाकी आहेत याला? 15 दिवस टाईम आहे. 5 दिवस बाकी आहेत अजून. हिचे काय म्हणताय? म्हणजे 1.25 लाख. 1.25 लाख रुपये. दुधाला? दुधाला 11-12 लिटर. किती वेळ त्याचे? दुसऱ्या त्याचं दिवस किती बाकी आहेत? 10 दिवस टाईम आहे. आता ह्या गायनं सिमेंट कोणतं भरलेलं आहे काय? ABS भरलेलं आहे. दादा पुढे घ्या. या गायचं काय म्हणताय? हिचं 1,35. वेद किती आहे? दुधाला कशी आहे? तिसरा आहे. 26 लिटर दूध आहे. 13 लिटर दूध आहे. दिवस किती बाकी आहे? हिचे 8 दिवस टाईम आहे. या गायचं हां ही दुसऱ्या त्याची आहे. हिला 11-12 लिटर दूध आहे. दिवस किती बाकी आहेत त्याला? हिला 8 दिवस गेला आणखीन. बरं दूध गॅरंटेड आहे का? हो गॅरंटी. सांगितलं किमती मी कमी होणार का? हो व्यवहारला बसल्या कमी जास्त होणार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. सुनील पवार. मोबाईल नंबर 7038-130-277. काय म्हणतो बाय किंमत? किंमत काय सांगितली? 80,000. वेद किती आहे? पहिल्यावर आहे. दिवस किती बाकी आहेत अजून? 10-12 दिवस बाकी आहेत अजून. हा काय म्हणते किंमत? भैया काय सांगता किंमत? किंमत किती सांगताय? 50,000. किती सांगितली किंमत? किती म्हणता किंमत आहे गायची? 85. वेद किती आहे? दुसरं आहे. बरं दुधाला कशी आहे? 17 चालते 3 दिवसाला येऊन. बरं येऊन 3,017 लिटर चालते. काय म्हणता किंमत? किती किती म्हणता किंमत? काय सांगायला इथं 55 आहे. 55. बरं वेद किती आहे? येत दुसऱ्यांदा आहे. दुधाला कशी आहे? 17-16 चाललेली आहे. आता वेलेली आहे का गाभण आहे? गाभण आहे. किती दिवस बाकी आहेत अजून? अजून एक 5-6 दिवस टाईम आहे. बरं ए गाय घे 70 टक्के घे. अजून किती काय आणले? अजून 4-5 आहे. काय म्हणता ह्याची काय सांगताय? इथं सांगायला 55. 55,000. शेवट सोडायची कुठेपर्यंत काय? आला 50 पत्र सोडू. 50 पण सोडायची. वेद किती आहे? पहिला रोज. पहिला रोज आहे. दुधाला कशी निघाल काय? दुधाला तरी 17 लिटर चालू. 16-17. 16 चालेल. दिवस किती बाकी आहेत अजून? अजून 4-5 दिवस टाईम. 4-5 बाकी आहेत. आता काय म्हणता किंमत? 55,000. वेद किती आहे? तिसरं वेद आहे. दुधाला कशी आहे? 8 लिटर चालते. दिवस किती बाकी आहेत? 6 दिवस बाकी आहेत. सिमेंट कोणतं भरलेलं आहे? ABS सिमेंट भरलेलं आहे. गाव कोणतं? इचलकरंजी. काय म्हणता गायची किंमत? 1,30,000. वेद किती आहे? तिसरं वेत आहे. दुधाला कशी आहे? 25 लिटर पेढे मागले. 25 पिळलेले आहे.
बरं तर दिवस किती बाकी आहेत? 20 दिवस बाकी बरं सांगितलं किमती कमी होणार आहे काय? होणार की कितीपर्यंत सोडायची शेवट? लाखाच्या आसपास 1 लाखापर्यंत सोडायची. हो. तिचं काय सांगताय? तुमचं नाही काय? गाव कोणतं आपलं? लक्ष्मी देवडी. आपल्याच काय? ₹65,000 रुपये. वेळ किती आहे? तिसऱ्यांदा खाली झाली तिसऱ्यांदा वेलेले आहे आता. आता गाभण आहे का? नाही विडी आहे काल काल वेलेले आहे. दुधाला कसे आहे? 9-10 पिळली 9-10 लिटर पिळलेले आहे. शेवट काय होईल द्यायची? 60,000 60पर्यंत द्यायची. बरं हिचे काय म्हणताय? 70,000. 60पर्यंत द्यायची. हिचं वेद किती आहे? ते तिसऱ्यांदाच आहे. बरं दुधाला कसे आहे? दुधाला 9-10 पिळली. दिवस किती बाकी आहेत अजून? 1 तारीख आहे. बरं 8 दिवसाची तुझ्या 2-4 काय हिचे काय म्हणताय? 85 बरं द्यायची कुठेपर्यंत? ते 75 पर्यंत. बरं दुधाला कसे आहे? दुधाला 20-25 पिळली. आता किती वेंदा वेलेले आहे? तिसऱ्यांदा खाली काय आहे आता? कोंड आहे ती बरं हिचं काय सांगताय? ती विकली आहे. कितीला विकली? ती 85,000. बरं दूध वेद? आता दुसऱ्यांदा वेळ झाली. दूध आहे तिला 25 लिटर. बरं हिचं काय सांगताय? त्याचे 55,000. 55,000. हा हिचं वेद किती आहे? तिसऱ्यांदा आहे. दुधाला? दुधाला 9-10. बरं, दिवस किती बाकी आहेत अजून? 1 तारीख आहे. या गायचं काय सांगताय? ती त्यांची आहे दुसरी जोडीदाराची. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव राजू पाटील माळशिरस आणि मोबाईल नंबर 98-81-83-94-23. प्रत्येक रविवार बाजार असता. प्रत्येक रविवारी 15-20 वर्ष झाले इथंच आहे.